ईडन गार्डन्स टेस्ट टीम इंडियाने खिशात टाकली न्यूझीलंडवर 178 रन्सनं दणदणीत विजय. सिरीज बरोबर टेस्ट रँकिंग मध्ये ही अव्वल स्थान. मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज नगरसेवकांचे पत्ते कट. काँग्रेसचे देवेंद्र आंबेडकर, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, भाजपच्या अलका केरकरनाही शोधावे लागणार नवे प्रभाग. सीमेवरच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोनवर बंदी. सुरक्षा कारणास्तव 31 ऑक्टोबरपर्यंत बंदी राहणार. लातूरामध्ये पावसाचा हाहाकार. धुवांधार पावसामुळे रस्ते पूल पाण्याखाली. घराघरात शिरलं पाणी. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. मराठवाड्यात मुसळधार पावसाचे 37 बळी. एनडीआरएफ टीम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचं बचाव कार्य सुरूच. पावसाच्या उसंतीनंतर पूर ओसरायला सुरुवात. सेल्फी काढण्याच्या नादात पुराच्या पाण्यात पडला तरुण. झोडपात अडकल्यानं वाचला. उस्मानाबादच्या तेरणा धरणावरची थरारक घटना. भुजबळांच्या समर्थनासाठी ओबीसींचं बळ. राज्यभरातले ओबीसी नाशिकच्या रस्त्यावर उतरले. टॅटू आणि हेअरस्टाईलमधूनही भुजबळांना समर्थन. मराठा मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्याच्या गुंडेवाडीनं नाव बदललं. 1,500 उंबरठा असलेलं गाव आता मराठा नगर म्हणून ओळखलं जाणार. मराठ्यांच्या आरक्षणाला राज ठाकरेंचा तीव्र विरोध. आघाडीच्या काळात मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही? शरद पवारांवर राज ठाकरेंची टीका. मी नथुराम गोडसे बोलतोय नाटक पुन्हा रंगभूमीवर. हे राम नथुराम नावासह नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू. पहिल्याच प्रयोगाला रसिकांचा मोठा प्रतिसाद. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे ती मोठ्या संख्येनं निघणाऱ्या मराठा मोर्चांची. पण ही चर्चा एका कोनातून सुरू असताना आता अन्य मागण्यांसाठी अन्य समाजाचे मोर्चे निघू लागलेले आहेत. लातूरामध्ये आंबेडकरी जनतेनं मोर्चा काढला होता. पण आणखी एक मोठा लक्षवेधी मोर्चा आज निघाला. तो होता नाशिकमधला ओबीसी मोर्चा. हा मोर्चा जरी ओबीसींचा असला तरी ढोबळ मानाने त्याचं चित्र छगन भुजबळ, जे सध्या कारावासात आहेत, त्यांच्या समर्थनासाठी उतरलेला असा हा ओबीसींचा जनसागर नाशिकमध्ये पाहायला मिळाला. एकीकडे गोदावरी नदी असेल तर त्या नदीपेक्षाही मोठं विराट रूप होतं या मोर्चाचं. या पार्श्वभूमीवर तिथे साताऱ्यामध्ये मराठा मोर्चाची साताऱ्यातली आवृत्ती बघायला मिळाली. हे दोन्ही मोठे मोर्चे, दोन समाजांचे मोर्चे रस्त्यावर येत असताना महाराष्ट्रातलं जाती जातीचं, समाजाचं एका वेगळ्या प्रकारचं राजकारण तयार होतंय का? हे राजकारण एकमेकांना पूरक आहे का विसंगत आहे? सहकार्य करणारं आहे का स्पर्धा करणारं आहे? या सगळ्या अनुषंगाने चर्चा तर होणारच आणि ती आपण करायला इथे बसलेलो आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत इथे आहेत विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार. याशिवाय स्वतः धनंजय मुंडे आपल्यासोबत फोनद्वारे थोड्याच वेळात असणार आहेत, थोड्या वेळानंतर. विद्याताईंच्या शेजारी तिथे बसलेले आहेत संजय कोकरे, अध्यक्ष आहेत ओबीसी एनटी पार्टीचे, त्यांचंही स्वागत. त्यांच्या शेजारी वीरेंद्र पवार आहेत, मराठा महासंघाचे संघटक. याशिवाय राम कदम, भाजपचे आमदार आणि नेते, हेही आपल्यासोबत झालेले जॉईन, ते सुद्धा दिसत आहेत आपल्याला. त्यांचंही स्वागत राम कदमजी. याशिवाय महादेव जानकर फोनद्वारे आपल्यासोबत असतील, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष. आणि आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे. निलेश पासून सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा कोणते मुद्दे घेऊन या चर्चेला आपण टोक आणणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नाशकातला भुजबळ समर्थक ओबीसी मोर्चा कशासाठी? मोर्चाला मुंडे, खडसे, जानकरांची रसद आहे, हे खरं आहे का? मराठा आरक्षणानं जागा झालेला ओबीसी रस्त्यावर आलेला आहे का? जाती जाती विभागले गेलेले ओबीसी मोर्चामुळे एकत्र आलेत का? आणि मराठा, दलित आणि आता ओबीसी मोर्चांचा परिणाम काय होईल? हे सगळे मुद्दे घेऊन आपण बोलणार आहोत. जर का तुम्हाला सुद्धा या चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती नक्की व्यक्त व्हा. आपल्या ट्विटर हँडलवरचा प्रश्नही तुम्ही पाहू शकता. मराठा मोर्चांमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे का? जरूर व्यक्त व्हा. चर्चेला सुरुवात करूया निलेश पासून. निलेश, कसे संदर्भ तू पाहतोस या आता ओबीसी मोर्चाचे?
मुख्यतः नाशिकमध्ये जो मोर्चा झाला तो ओबीसींचा मोर्चा, अशा अनुषंगानं या मोर्चाकडे बघण्याचीच गरज नाही असं मला वाटतं. बरं. कारण हा मूळ मोर्चा हा भुजबळ समर्थकांचा होता आणि भुजबळांना समर्थन करणारे सगळे ओबीसी असं मानणं ही चुकीचं ठरेल. म्हणजे सर्व महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा भुजबळांच्या मागे उभा होता का? जर हा मोर्चा निघाला म्हणजे ओबीसी होते सगळे असं म्हणणं, तर तसं नाही. आणि त्यामुळे हा भुजबळ समर्थकांचा मोर्चा होता. भुजबळांना ज्या स्वरूपाच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय त्यातून त्यांची मुक्तता व्हावी या दृष्टीनं काढला गेलेला मोर्चा होता. भुजबळ तुरुंगातून बाहेर आले, आरोग्याच्या कारणामुळे आले, पण ते बाहेर आल्यानंतर या मोर्चाची आखणी आणि व्यूहरचना ठरवण्यात आली होती. आणि त्यानंतर तातडीनं 15 दिवसाच्या काळामध्येच हा मोर्चा जो आहे तो नाशिकमध्ये पाहायला मिळाला. निश्चितच राज्यामध्ये ज्या स्वरूपाचे विराट मराठा मोर्चा निघतायत त्या पार्श्वभूमीवर या मोर्चाकडे ओबीसी मोर्चा म्हणून बघितलं जात आहे. मात्र सर्व ओबीसी, कारण ओबीसी समाज जो आहे तो खूप छोट्या छोट्या संख्येनं वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेला आहे. तो सर्व समाज एकत्र येऊन भुजबळांच्या पाठीशी उभा राहिला आणि म्हणून तो ओबीसींचा मोर्चा असं या मोर्चाकडे बघताच येणार नाही. हा फक्त भुजबळांशी ज्यांचे स्वतःचे असे काही हेवेदावे जोडलेले आहेत, इंटरेस्ट जोडलेले आहेत, अशांनी काढलेला मोर्चा म्हणूनच बघितला जाईल. त्यामुळे सध्या तरी मराठा विरोधी ओबीसी अशा स्वरूपात या मोर्चाकडे बघता येणार नाही. बरं, मी धनंजय मुंडेंकडे जातोय, फोनवर आपल्या सोबत आहेत. मुंडेजी, स्वागत आहे या चर्चेमध्ये. मुंडेजी, महाराष्ट्रभर मोठे पोस्टर्स, बॅनर्स लागलेले आहेत या मोर्चाबद्दलचे. त्या मोर्चामध्ये ज्या छव्या आहेत, फोटो आहेत, त्यामध्ये तुम्ही, पंकजाताई, महादेव जानकर आणि भुजबळ या सगळ्यांचे फोटो आहेत. हा मोर्चा ओबीसींचं काही मत मांडण्यासाठी आहे का छगन भुजबळांच्या समर्थनासाठी? पहिल्यांदा आज जो नाशिकला मोर्चा निघाला, त्या मोर्चाचा पहिला आणि एकमेव उद्देश एकच होता की आपण छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमागं या मोर्चातून समर्थन दाखवायचं. बरं. ओबीसीच्या या आजच्या मोर्चातून एकही वेगळी मागणी या ठिकाणी नव्हती. मी स्वतः मोर्चात होतो, मी आत्ताही नाशिकला. त्यामुळे मागणी कुठलीही नव्हती. मागणी फक्त आपल्या नेत्याच्या पाठीमागे आपलं पाठबळ आणि आपलं समर्थन हे दाखवायचं. त्यात एका मताची मी सहमत आहे. फक्त ओबीसी समाज नाही तर सर्व जाती धर्मातली लोक या ठिकाणी आज मोर्चामध्ये आम्हाला पाहायला मिळाले. नाव जरी ओबीसी असलं, भुजबळ साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस राज्यातला हा नाशकामध्ये आज मोर्चावर आला होता. तो कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा हे गौण आहे, पण ना भूतो ना भविष्यती असा मोर्चा भुजबळ साहेबांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आज निघाला. बरं. म्हणजे कृपा करून याला वेगळे अर्थ लावण्याचं काही कारणच नाही. आताच मुंडे सर, इतर वेळी वेगळा अर्थ लावलाही नसता. म्हणजे भुजबळांसाठीचा मोर्चा आहे तर भुजबळांसाठीचाच मानला असता. भुजबळांना कोठडीमध्ये जाऊन सुद्धा आता बराच काळ लोटलेला आहे. अशा वेळी नेमका एक काळ भरपूर लोटलेला आहे. मराठ्यांचे मोर्चे रस्त्यावर निघू लागलेले आहेत. त्यानंतर मूक मोर्चाच्या स्टाईलमध्ये ज्यावेळी हा मोर्चा निघतो त्यावेळी काहीच संबंध नाही बघायचा यामध्ये. आता मला आपल्यालाच एक विचारावं असं वाटतं, जर अगोदर काढला असतं तर तुम्हीच माध्यमाने म्हणले असते अरे फार लवकर झालो, फार घाईमध्ये तुम्ही मोर्चा काढला. आणि आज समजा त्या काळामध्ये त्यांना काय वाटलं, सर्व मोर्चे सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन ठरवला आणि ठरवला आणि त्याचा आजचा दिवस ठरला. आता मधल्या काळात नाशकापासून तर उभ्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता, ते नाशकातही होता. आणि स्वाभाविक त्यावेळेस त्या लोकांना वाटलं की अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपण मोर्चा काढायचा का. त्यामध्ये 4-5 महिन्याचा काळ लोटून गेला. आणि मग ज्यावेळेस समाधानकारक पाऊस झाला आणि या विषयाच्या संबंधी मनामध्ये जी काही खतखत होती आणि आपल्या नेत्याच्या बाबतीत जे समर्थन दाखवायचं होतं त्यासाठी सर्व एकत्र आले. ते आज काय एकत्र आले? ठीक आहे मुंडेजी, माझा सहकारी निलेश खरे तुम्हाला प्रश्न विचारतात. निलेश, काय मुद्दा आहे? धनंजय मुंडेजी, मुख्यतः हा अशा स्वरूपामध्ये जो मोर्चा काढण्यात आला, साधारण 6 महिने झाले भुजबळ कुटुंबियांवरच्या जी कारवाई होते ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असलेल्या एखादी कारवाईमध्ये, आणि तोही भ्रष्टाचारासारखा मुद्दा, अत्यंत गंभीर असा मुद्दा, या मुद्द्याला लाखोच्या समुदायानं रस्त्यावर उतरून समर्थन करणं कितपत योग्य? तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. खरं तर असा प्रश्न मी आता पत्रकार परिषदेत संपवली, तिथेही कोणी विचारला नाही. मी अपेक्षित होतो की असा एखादा प्रश्न यावा. जे आरोप आहेत भ्रष्टाचाराचे, ते आरोप आहेत, ते आणखी निश्चित झाले नाही, त्याच्यात सिद्ध काही झालेलं नाही, ते न्यायप्रविष्ट आहे. आणि न्यायप्रविष्ट झाले आणि त्या आरोपाच्या मुळे आम्ही एका व्यक्तीच्या वरती आमचं जे प्रेम आहे ते व्यक्त नाही करायचं. त्यामुळं त्याचा न्याय निवाडा जे होणार आहे ते नंतरच्या काळात होणार आहे. पण आमच्या मनातलं प्रेम व्यक्त करू नका असं काही लोकशाहीमध्ये नाहीये. आता तो माणूस चुकीचा का
बरोबर हे कधी कळेल? ज्यावेळेस कोर्ट निकाल देईल. बरं. आता कोर्टात प्रक्रिया चालू आहे, न्याय प्रविष्ट आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी दुसरी कुठलीही न मागणी घेता सर्व लोक रस्त्यावर आले, तर याचा अर्थ असाही काढणं किंवा त्या भ्रष्टाचाराला समर्थन, तुम्ही तरी आज तो भ्रष्टाचार केला असं म्हणू कसं शकता आणि तो सिद्ध झाला असं कसं म्हणू शकता? हो. त्यावेळेस एखादा भ्रष्टाचार सिद्ध होईल आणि सिद्ध झाल्यानंतर लोक समर्थन करतील तर तुमचा तो प्रश्न योग्य राहील आणि तुमचं म्हणणं पण योग्य राहील. पण आज तसं काही झालेलं नाही. ही पूर्ण प्रक्रिया न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळं बरं, स्वाभाविक असं समर्थन करणं मला वाटतं की ह्याच्यात काही चुकीचं नाहीये. ठीक आहे मुंडेजी, नाही, तुमचं धनंजय मुंडेजी आणि मी आहे ना त्यांना भ्रष्टाचारात Exactly. कोणत्याही स्वरूपात असं म्हटलेलं भ्रष्टाचारी म्हटलेलं नाही, मी भ्रष्टाचाराच्या आरोपात असलेले बरोबर असं आहे. म्हटलं. हो, अगदी आरोपात न्यायालयीन असलेले कक्षामध्ये राहून मी ठीक आहे. शब्दांचा वापर केला. मुंडेजी यांनी अतिशय चणाक्षपणे उत्तर दिलं असलं तरी मग शेवटी एखाद्याच्या मनात येऊ शकतो की अजित पवार सुद्धा राजीनामा देऊन बाहेर पडले होते, आरोप भ्रष्टाचाराचेच होते, पण त्यांच्या वेळी कोणाचा मोर्चे नव्हते निघाले, पण आता एकदम भुजबळांच्या वेळी निघतात. पण हरकत नाही धनंजय मुंडेजी, आम्ही तुमचं म्हणणं मान्य करतो की आधी काढला असता तर तुम्ही असं म्हणाला असता, आता काढला तर तसं म्हणताय. त्यामुळे प्रश्नाजी तुम्ही ते बोललेल्या प्रश्नाचं उत्तर देऊया ना मला. हा, त्यावेळेस तुम्ही आता अजितदादांचं नाव पण घेतलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध आरोप झाल्यानंतर त्यांनी चौकशी व्यवस्थित व्हावी यासाठी राजीनामा दिला. आता तो राजीनामा त्यांनी स्वतःहून दिला होता आणि स्वतःहून कुठल्याही समर्थनाची आपल्याला आवश्यकता नाही किंवा अशा काही गोष्टी नाहीयेत. त्याच्यामुळं स्पष्टपणानं हा विषय तुम्ही पॉझिटिव्हली घ्यावा. बरं. काही असंख्य लोकांनी ज्यावेळेस रस्त्यावर उतरून ठीक आहे. आपल्या भावना व्यक्त केल्या तर त्या भावना चुकीच्या आहेत असं म्हणता नाही येईल. नाही, असं कोणीच म्हटलेलं नाही. मुंडेजी तुम्ही आमच्यासोबत राहाच. मी इकडे आता कोकरेजी आणि त्यांच्या बाजूला वीरेंद्र पवार आहे त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यानंतर दोन्ही पक्षाचे प्रवक्ते म्हणजे विद्याताई आणि आमचे राम कदम, भाजपचे राम कदम दोघांकडे मी जाणार आहे. पहिल्यांदा कोकरेजींकडे जातो. कोकरेजी, एक ओबीसीचा एक वेगळा मुद्दा घेऊन तुम्ही नेहमी बोलत आलेला आहात. मराठा आरक्षणाच्या बाबतीत एक वेगळी भूमिका तुमची पक्ष मांडतोय. त्या पार्श्वभूमीवरती निघालेल्या या मोर्चाकडे तुम्ही कसं पाहता? बघा, मराठा मोर्चा, मराठा समाजाचा मोर्चा आणि हा ओबीसी समाजाचा मोर्चा किंवा भुजबळ समर्थकांचा मोर्चा, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मराठा समाजाचा जो मूक मोर्चा आहे तो मागण्यांसाठी आहे. कुठल्या मागण्या ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. 3 मागण्यासाठी आहेत. आणि ओबीसी समाज, भुजबळ समर्थकांचा जो मोर्चा आहे तो ओबीसी समाज काय याच्यामध्ये इन्क्लूड झाला, का समाविष्ट झाला भुजबळांच्या मागे? कारण तो असुरक्षिततेची भावना निर्माण केली जाते कोणापासून? मराठा समाजापासून. कारण मराठा समाज हा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी करतोय, आरक्षण मागत नाही. तो मराठा समाज ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्याची भाषा करतोय. कुठेतरी ह्या ओबीसी समाजाला, भटक्या समाजाला असुरक्षिततेची भावना वाटायला लागली आहे. कारण मराठा समाज आपली जातवर्गीय सत्ता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा ओबीसी समाज आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करतोय. ह्या गुणात्मक फरक आहे आपला. आणि मला तर असं कुठेतरी वाटतं की कुठेतरी बघितलं आपण ओबीसीचं मोर्चाचं, भुजबळांच्या मोर्चाचं, हे भुजबळ समर्थक प्लस ओबीसी अशी जाहिरात केलेली आहे. कारण स्वतः मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली, आम्ही पण समर्थन केलं आहे. सर्व ओबीसी जाती जमातीने त्याला समर्थन केलेलं आहे. पण आता मला असं वाटायला लागलं मुंडे साहेबांच्या बोलण्यावरून कुठेतरी हा मोर्चा हायजॅक करण्याचा प्रयत्न कुठून तरी हायजॅक, ओबीसीचा मोर्चा जसा मराठा मोर्चाचा पण हायजॅक करण्याचा प्रयत्न काही लोक करतात आहे, तसा ओबीसीचा मोर्चाचं सुद्धा मुंडे साहेबांच्या मला वक्तव्यावरून वाटायला लागलंय. ठीक आहे. वीरेंद्र पवारजी, एकीकडे आज साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा मराठा समाजाचा निघतोय आणि एका चांगल्या अर्थानं त्याला बाकीचे लोक इमिटेट करतात आणि मी कौतुकाने म्हणतोय चांगल्या अर्थानं सगळे मुकच मोर्चा काढताय. अभिनंदन करतो या मोर्चाचे. कारण हाही मोर्चा त्यांनी मुकपणे काढला. पण आता असं आहे की धनंजय मुंडे मानो न मानो, एक समाज मोठा मोर्चा काढत असताना दुसरा एक समाज म्हणून एकत्रित होतो आणि त्या स्टाईलने मुक मोर्चा काढतो. त्यावेळी फक्त तो पाठिंब्यासाठी वगैरे हे पचत नाही ती कारणं. तुम्ही याकडे कसं पाहता? कसं आहे की मराठा समाज हा बहुजन समाजामधला आहे. त्यामुळे मराठा समाजाचं अनुकरण करणार हे बहुजन समाज हे नक्की करणार. त्यामुळे मराठ्यांनी मुकमोर्चे काढल्यावरती इतर वर्गातील लोकांनी मुकमोर्चे काढणं हे स्वाभाविकच आहे. कारण मराठा समाजाचं अनुकरणच केलं जातं प्रत्येक वेळी. आणि चांगली गोष्ट ही मराठा समाजाची नेहमीच लोक डोक्यावरती घेऊन नाचतात. बरं, त्याच पद्धतीने हाही मोर्चा झाला. या मोर्चामधला फक्त एकच फरक होता की सातारामध्ये जो मोर्चा झाला तो विस्थापितांसाठी होता आणि हा जो मोर्चा आहे जो नाशिकमध्ये झाला तो हा प्रस्थापित लोकांसाठी झाला. ती कायद्यासाठी लढाई होती, तर ही कायद्याविरुद्ध लढा चाललेला नक्की प्रश्नच नाही. कारण हा जो लढा होता, आम्ही तिथे कायद्यासाठी लढतोय, तर हे लोक कायद्याच्या विरोधात लढतात. हा एवढाच फक्त त्याच्यामधला मूलभूत फरक आहे. अदरवाईज जर तुम्ही बघाल तर दोन्ही
जे समाज आहे, मराठा समाज ज्यांना आता मी तुम्हाला ओबीसी मध्ये घेत नाहीयेत किंवा तुम्ही बाहेर ठेवला, पण तसं नाही, हा बहुजन समाजच आहे बरं सर्व. आणि त्यामुळे कसं होतं की अनुकरण लगेच झालं त्याचं, त्यांनी मुकमोर्चाच काढला लगेच तुम्ही अनुकरण एक वेगळं एक पहिल्यांदा बहुधा एक डिस्टिंक्शन वीरेंद्र पवार यांनी मांडलेलं आहे. मराठा मोर्चा हा प्रस्थापितांविरोधातला आहे. बरोबर. वेअर ॲज नाही, विस्थापितांचा मोर्चा विस्थापितांचा मोर्चा आहे. प्रस्थापितांविरोधात आहे, पण नाशिक मधला मोर्चा हा प्रस्थापितांच्या साठीचा मोर्चा असं तुम्ही आता प्रस्थापितांसाठी आहे असं नाही म्हणतोय मी, विस्थापितांचा म्हणजे जे लोक विखुरले गेले त्यांचा मोर्चा आहे तो. आम्ही कुणाच्या विरोधात हा मोर्चा काढला नाही. नाही, आमचा मोर्चा. मी तुमचा म्हणतोय नाशिक मधला, तुम्ही काय म्हणालात? नाही, नाशिक मधला मोर्चा हा प्रस्थापित लोकांसाठी मोर्चा आहे. तोच मुद्दा. ठीक आहे, मी महादेव जानकरांकडे जाऊन मग राम कदम आणि विद्याताई तुमच्याकडे मी येतोय. महादेव जानकर सुद्धा फोनवर आपल्यासोबत आहेत. महादेवजी, तुम्ही बहुधा जानकरजी तुम्ही दोन्ही मुद्दे आता ऐकले असतील. आता आम्हाला सांगा, हा ओबीसीचा मोर्चा म्हणजे त्याच्यात ओबीसीतल्या बऱ्यापैकी सगळ्या जाती आल्यात का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, तुमचा उद्दिष्ट छगन भुजबळांचं समर्थन हा आहे जसं धनंजय मुंडे सांगतायत, का ओबीसींची स्वतःची म्हणून काही वेगळी भूमिका आहे? मी आता प्रसंजा मी दिल्लीला आहे, एअरपोर्ट वरनं बोलतोय. मला जी नोट्स आली होती ती ओबीसीच्या आरक्षणाच्या साठी मोर्चा आहे म्हणून. बरं, माझं एवढंच म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची प्रामाणिक इच्छा आहे. बरं. त्यात भुजबळ साहेबांचं उच्चोल्लेख नाम बी नव्हतं, त्यात नाव बी नव्हतं. तर मराठा समाजातल्या प्रस्थापितांनी आजपर्यंत काय दिवे लावले, विस्थापित व्यवस्था का निर्माण झाली, याचा जाब विचारण्यासाठी मराठा समाजाची तरुण मुलं जी मोर्चा काढतात त्यालाही माझं समर्थन आहे. याचा अर्थ असा की 2% समाजाचा विकास झाला मराठ्यांच्या आणि 98% मराठ्याची पोरं भकास झाली. याला जिम्मेदार व्यवस्था त्यांच्याच हातात होती विशेष म्हणजे. आणि आज आमचं म्हणणं आहे की त्या मराठ्यांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे. ज्या शाहूनं आम्हाला आरक्षण दिलं त्याच्या समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता. ओबीसीची अवस्था मुळात असताना बेकार आहे की आजही मंडल आयोग लागू होत नाही. आजही रिझर्वेशन त्या प्रमाणात ब्युरोक्रॅट्स ज्युडिशरी मध्ये किंवा पॉलिटिकल थिंकिंग मध्ये किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये ज्या प्रमाणात पाहिजे होतं ते ओबीसीचं आरक्षण आजही भरलं गेलं नाही. बरं. म्हणून ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, दिस इज फर्स्ट क्रायटेरिया. आणि 52% 27% रिझर्वेशन मिळतंय, ते अजूनपर्यंत भरलं गेलं का? बरं. आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर अमेंडमेंट करून, पार्लमेंटरी अमेंडमेंट करून त्यांना स्पेशल आरक्षण देण्याची भूमिका करावी, त्यांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे या मताचा. जानकरजी, तुम्ही जे म्हणताय ते मुद्दे आम्हाला माहितच नाही आहेत, कारण धनंजय मुंडे म्हणाले की छगन भुजबळ प्रेमी सगळे एकवटले होते, ओबीसी समाज छगन भुजबळांसाठी एकवटला, असं आता मुंडे पण आपल्या सोबत आहेत असं ते म्हणालेत आता. जानकरजी, नेमका आम्हाला सांगा, हा मोर्चा ओबीसींसाठी होता का ओबीसींचा छगन भुजबळांसाठी होता? छगन भुजबळ प्रेमी दोघांचा होता. कारण तुम्ही जर मूळ उद्दिष्ट काय? मूळ उद्देश म्हणतात की भुजबळांसाठी होता, नाही हे म्हणतात आरक्षण. नाही, भुजबळांचा जी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे ओबीसी समाजामध्ये की आमच्या नेत्यांना जबरदस्ती कारवाई केली जाते, दुसऱ्या नेत्यांवरती कारवाई केली जात नाही, आणि ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठा समाज घुसतोय. कारण त्यांची तुम्ही मागणी बघितली ना, त्यांनी आरक्षण नाही मागितलंय, त्यांनी ओबीसीकरण मागितलंय, ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली. कोकरे, तुम्ही आणि जानकर एकच लाईन म्हणतायत की ओबीसी जे असुरक्षित झालेले आहे ती असुरक्षितता व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा होता, ज्याच्यातला एक भाग छगन भुजबळ होते. पण धनंजय मुंडे यांनी हे बाकीचे मुद्दे मांडले नव्हते. मुंडेजी, आता तुम्हाला काय म्हणायचं? बरोबर. प्रसन्नाजी, मी तुमच्या, जानकरांच्या आणि कोकरे साहेबांच्या तिघांच्या मुद्द्यावर येणार आहे. कोकरे साहेब पहिल्यांदा म्हणले की हे ओबीसींना अस्वस्थता वाटते मराठा समाजाच्या मोर्चाने. मुळात पहिल्यांदा मराठा समाजाच्या कुठल्याही मोर्चात आहे या ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी झालेली नाहीये. एक मिनिट मला आता बोलू द्या. मी बोलणं असताना मी बोललेलो नाहीये. बोला. आणि आपल्यापैकी समजा बाकी तर ठीक आहे, फक्त आता जानकर साहेब तिकडून संवैधानिक पदावर बसलेले मंत्रिमंडळातले असल्यामुळे ठीक आहे. मी इकडे आता राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून बोलतोय. बोला. आपण मला पूर्ण संधी द्यावी. मी आपल्याला माझ्यावर जे काही तुमचे आक्षेप आहेत ते मी काढतो. मुळात मराठा समाजाचा मोर्चा आहे ओबीसींच्या विरोधात आहे अशा पद्धतीनं बोलणं चुकीचं आहे. कारण मराठा समाजाने सुद्धा मागणी करताना हेच सांगितलं या मोर्चामधून की ओबीसीच्या आहे या आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का न लावता आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्यावं. त्यामुळे कुठल्याही ओबीसी समाजाला अस्वस्थ व्हायचं काही कारणच नाही. आणि आज आता तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये येऊन बोलणारे ठीक आहे, मी तर नाशकाता नव्हतो. आता मुळामध्ये ज्यावेळेस या मोर्चाच्या बाबतीमध्ये विषय निघाला ओबीसींचा मोर्चा आणि भुजबळांच्या समर्थनार्थ, त्यावेळेस तुम्ही जे सांगितलं की पंकजाताई असतील, जानकर साहेब असतील, हे सगळ्यांचे फोटो होते ना याच्यावरती.
आमचा तर विषय सोडून द्यावा, भुजबळ साहेब आमचे नेते आहेत, ते आमच्या पक्षाचे आहेत, हो ते आमचं नेतृत्व आहे. त्यामुळे एक विषय तो झाला. दुसरा विषय असा आहे की विस्थापित प्रस्थापित हा विषय सोडून द्या. एखाद्याच्या वरचे आरोप सिद्धच आणखीन झालेले नाहीयेत आणि आरोप आहेत, आणि एखाद्या आरोप असताना एखाद्या व्यक्तीच्या वर प्रेम लोकशाहीमध्ये करू नये असं जर कुणाचं मत असेल तर ते बरोबर माझं आहे. मत होऊ शकत नाही. एक मला बरोबर. पूर्ण बोलू द्या प्रसन्नाजी. हो हो बोला बोला. आता मी स्पष्टपणानं म्हणलो, कारण मी इथं मोर्चात आहे, कुणीही दाखवावं की समर्थनाच्या पलीकडे ओबीसीच्या आजच्या मोर्चाची दुसरी काय मागणी होती. तुम्ही मागणी जर त्या पद्धतीची दुसरी दाखवली तर मी आपल्या चॅनलवर येऊन प्रत्येकाची मी माफी मागेल. पण समर्थनच फक्त भुजबळ साहेबांचं होतं तर आज दुसरीकडे विषय नेणं बरोबर नाही, आणि ते माझ्यासारख्याला शोभणार नाही की मी वस्तुस्थिती पाहतो इथं मी मोर्चात होतो. बरं. तिसरा विषय असा आहे की जानकर साहेबांनी ही भूमिका मांडली की आहे ह्या आरक्षणाला ओबीसीच्या कुठलाही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही त्यांची भूमिका आहे. तशीच आमची पण भूमिका आहे. आता याबाबत आरक्षणाच्या सर्वच मागण्या आहेत ना, ओबीसीच्या बाबतीमध्ये आहे आरक्षणाला धक्का लागू नये ओबीसीची मागणी आहे. आहे या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मराठा समाजाची मागणी आहे. धनगर समाजाची एसटीची मागणी आहे. आता ती सुद्धा मागणी आणखी पेंडिंग आहे ना. बरं. तर आज अशा पद्धतीने मोर्चे निघाल्यानंतर उद्या धनगर समाजाचे सुद्धा मोर्चे या बाबतीत आम्हाला एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून जे पूर्वी निघत होते ते सुद्धा निघतील. हो. याचा अर्थ कुठला समाज आपल्या राष्ट्र मागण्यासाठी जर रस्त्यावर उतरला तर तो समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधात आहे बरं. असं कृपा करून आपण कुणी करू नये. हे महाराष्ट्र पुरोगामी नक्की. महाराष्ट्र आहे. या सर्व महाराष्ट्रात सर्व जाती धर्म ठीक एकत्र आहे. गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे कृपा करून बरं. अशा पद्धतीचा वाद आपल्या माध्यमातून सुद्धा निर्माण हो, हो. होऊ नये माझी आपल्याला सुद्धा निलेजींना सुद्धा नक्की. हात जोडून विनंती आहे. नक्की धन्यवाद. असा वाद उपस्थित करण्याचा प्रयत्न जय महाराष्ट्रानं तर कधीच केलेला नाहीये. फक्त धनंजय मुंडेजी तुम्ही मगाशी संपूर्ण तुमच्या भाष्याबद्दल फक्त छगन भुजबळ याच मुद्द्याबद्दल बोलत होता. कोकरे आणि महादेव जानकर सोबत आहेत. ते म्हणाले की आमचे मूळ मागण्या या आरक्षणाच्या बाबतीत आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये आणि एक्झिक्युशन नीट व्हावं हे मुद्दे होते. छगन भुजबळांच्या बाबतीतला मुद्दा हा त्याच्यापैकी एक होता. तुम्ही त्याच्यावर भर दिला नव्हता, तेवढाच काय तो मुद्दा होता. हरकत नाही. मी आता राम कदमांकडे जातो. राम कदमजी, एकीकडे मराठा मोर्चाला उत्तर कसं द्यावं याच विवंचनेत भाजप असताना आता ओबीसी समाजाचे मोर्चे येऊ लागलेले आहेत, नाशिकपासून सुरू झालेले आहेत. भाजप बघतंय कसं या सगळ्या परिस्थितीकडे? मी अत्यंत काळजीपूर्वक विरोधी पक्षनेते आमचे परम मित्र धनंजय मुंडे यांचं वक्तव्य ऐकत होतो. मुळामध्ये पहिल्या सेगमेंटमध्ये बोलत असताना ते असं म्हणाले की दुष्काळ होता आणि दुष्काळामुळे भुजबळांच्या समर्थनार्थ कशा पद्धतीने मोर्चे काढायचे वाट पाहू, म्हणून दुष्काळ होता म्हणून काही प्रेम व्यक्त करायला दुष्काळाचं काही आड पडता येत नाही. असो, त्यांच्या नेत्याच्या प्रेमापोटी त्यांनी कधी मोर्चा काढावा हा त्यांचा व्यक्तिगत भाग आहे. पण आता आपण कोकरे साहेबांचं ऐकलं, जानकर साहेबांचंही ऐकलं तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या ओबीसी समाजाच्या हे लक्षात येते की ठीक आहे, अनेक मागण्यांपैकी एक मागणी भुजबळ साहेब ही जरी असली तरी बाकी मागण्या मोर्चात समाविष्ट होणाऱ्या लोकांना, ओबीसी समाजाच्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून मोर्चामध्ये आणलं गेलंय. आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रवादी पक्षानं नेहमीच्या त्यांच्या हातखंड्याप्रमाणे अनेक वर्ष राज्य केलंय, त्यांना ती सगळी लकब ठाऊक आहे. त्या पद्धतीनं राष्ट्रवादीनं हा मोर्चा कुठेतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. बरं. आता का करायचंय राष्ट्रवादीला असं, त्याच्या पाठीमागे मला प्रमुख 2-3 कारणं वाटतात. ज्यावेळेस मराठा समाजाचे मूक मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघाले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संयमानं सकारात्मक अशी भूमिका स्वतः मांडली आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने मिळालं पाहिजे त्याची ती विस्तृतपणे भूमिका मांडलेली आहे. आता गंमत अशी आहे की सुरुवातीच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नेते, काँग्रेस पक्षाचे नेते दुष्काळ 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 असं बोलत होते. या पावसाळ्यामध्ये लक्षात आलं की जवळपास 6,000 गावं दुष्काळमुक्त झाली आहेत. परवाचं तुमचा सर्जिकल अटॅक, पूर्ण देशभरात मोदींचं कौतुक, गवगवा सुरू झाला. पुन्हा एकदा मोदी लाट वेगळ्या अर्थानं पूर्ण देशभरामध्ये सुरू झाली. आता याला कुठेतरी थोपवत असताना जे भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं जे चांगलं काम करतंय तर त्या चांगल्या कामाची गावातल्या त्या
मारुतीच्या पाराजवळ जी चर्चा होत असते किंवा मुंबईतल्या शहरातल्या एखाद्या नाक्यावर जी चांगली पॉझिटिव्ह चर्चा होत असते बरं. त्या चर्चेमध्ये आपण कसं शिरायचं याच्यासाठी हा राष्ट्रवादीचा केविलवाना प्रयत्न आहे. बरं. भुजबळ साहेबांविषयी प्रेम असण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, जरूर असलं पाहिजे. भुजबळ साहेबांची चांगली कामही आपल्याला नाकारता येणार नाहीत, मला पूर्णपणे मान्य आहे. भुजबळ साहेबांसाठी सुद्धा मोर्चा निघाला असेल, तो अप्रत्यक्षपणे न्यायालयांवर दबाव आहे का कोणावर दबाव आहे हे राष्ट्रवादीनं स्वतः ठरवावं. मुद्दा असा या निमित्तानं येतो की ते जे सगळे लोक आले होते, प्रामाणिकपणे आपण मान्य करा की खरंच आपण त्यांना अमुक अमुक कारणासाठी या असं सांगून त्या मोर्चात बोलावलं होतं बरं. का तुमच्या आरक्षणाला धक्का लागतोय असं सांगून बोलावलं आणि नंतर आल्याच्या नंतर तुम्ही मोठे सगळे नेते आहात आणि तुम्ही तसं सांगून त्या ओबीसीचा मोर्चा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. आणि जर असं झालं असेल बरं. तर राष्ट्रवादीनं ओबीसी समाजाची प्रचंड मोठी दिशाभूल केलेली आहे आणि हे प्रत्यक्षपणे संजय कोकरे यांनी उघडपणे या ठिकाणी नमूद केलंय. त्याच्यामुळे धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते असले, कितीही राष्ट्रवादीची बाजू घेत असले बरं. तरी राष्ट्रवादीनं या मोर्चाच्या निमित्तानं ओबीसी समाजाच्या पाठी जो खंजीर खुपसलाय तो धोकादायक आहे. मुळामध्ये सरकार म्हणून ओबीसीच्याही आम्ही समर्थनात बाबतीत सकारात्मक आहोत, मराठा समाजाच्या बाबतीतही सकारात्मक आहोत, हे आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. पण या निमित्तानं कुठेतरी राजकारण म्हणून दुसरा कोणाचा तरी कार्यक्रम तो आपण कशा पद्धतीने हायजॅक करायचा, बरं. तर याची पाठशाळा कदाचित राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून घ्यावी लागेल. आणि हे या निमित्तानं दिसलेला हा एक भाग मांडत असताना दुसरा भाग जानकर साहेबांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितला की पंकजाताईंचे फोटो लागलेत, जानकर साहेबांचे फोटो लागलेत. आता पंकजाताईंचे आणि जानकर साहेबांचे फोटो, व्यक्तिगत मैत्री मान्य करतो मी, भुजबळ साहेबांचा व्यक्तिगतरित्या मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले, त्यांच्या अनेक गोष्टींचा मी चाहता आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की शेवटी राजकीय लढाई वेगळी असते, आपण वेगळ्या फ्रंटवर आपण भांडत असतो. तर पंकजाताईंचा फोटो लावून जर लोक त्या मोर्चाला येत असतील आणि मग त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते त्याचं जाऊन नेतृत्व करत असतील तर हा किती वेगळा प्रकार आहे आणि हा महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येतोय. हा निव्वळ आणि निव्वळ राष्ट्रवादीचा या मोर्चाला हायजॅक करण्याचा प्रयत्न आहे. भुजबळांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असतील तर निश्चितपणे एक कार्यकर्ता या नात्यानं, पक्षाचा आमदार म्हणून प्रवक्ता म्हणून नव्हे, कार्यकर्ता या नात्यानं आमच्या निश्चितपणे शुभेच्छा आहे. ठीक आहे, मी विचारतो, मी सगळं सेल्फ एक्सप्लेनेटरी बोला विद्याताई. हे इतकं चुकीचं विश्लेषण करतायत, म्हणजे मला आश्चर्य वाटलं की ह्या आपल्या चर्चेला सगळ्या वेगळं वळण कसं लावता येईल याचा प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न राम कदमांनी केलेला दिसतोय. कारण बाकीच्या दोघांनी पण नाही, पण राष्ट्रवादीला कोणाचाच मोर्चा हायजॅक करायची जरूरत नाहीये. परंतु खरी परिस्थिती वाईट झालीये ती भाजपची झालीये, कारण ते सत्ताधारी आहेत. आता त्यांना चहूकडनं मोर्चे निघायला लागल्यामुळे यांचं आसन डळमळीत झालेलं आहे. आता मराठा मोर्चा जे महाराष्ट्रभर संपूर्ण जिल्ह्यातनं जे निघतायत आणि त्याला लोक मराठा सगळं संघटित होतोय आणि एकत्र येतोय आणि हे कमी असताना आता आज ओबीसींचा मोर्चा निघाला. त्यामुळे मला असं वाटतं ह्यांची सगळी त्रेधा तिरपीट झालेली आहे. आणि आता आपण काय करायचं, म्हणजे हे जर दलित, ओबीसी आणि मराठा जर एकत्र झाले तर मग आमची सत्ता कशी टिकणार, असं सगळ्यात मोठा प्रश्न यांच्या पुढे पडलेला दिसतोय. कारण आता अतिशय स्पष्टपणे सगळ्यांनी सांगितलेलं आहे की नाशिकचा जो मोर्चा आहे तो भुजबळ साहेबांना समर्थन करण्यासाठी चाललेला आहे. आणि याची म्हणाले, बाकी कोणी म्हणालेलं नाही. पण मी सांगते ना तुम्हाला, कारण नाही याची चर्चा आहे. यांचा मोर्चा काढण्यासाठी जी बैठक झाली होती तिला सगळ्या देशभरातले प्रतिनिधी, कारण भुजबळ साहेबांनी ह्यापूर्वीही बिहारमध्ये वगैरे जो मोठा मोर्चा काढला होता त्याला संपूर्ण देशातनं लोक आलेले होते. आणि आपला सगळ्यांचा नेता जर अशा प्रकारे आज जेलमध्ये असेल किंवा असे त्यांच्यावरती जे आरोप झाले असतील त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण देशातल्या प्रतिनिधींना एकत्र करून त्याचे पूर्वनियोजन करून हा मोर्चा काढलेला आहे. ते काय राम कदम सांगतात म्हणून काय राष्ट्रवादी त्याचा हायजॅक करणार? भुजबळ साहेबांच्या समर्थनार्थच हा मोर्चा काढलेला आहे, त्याचा हायजॅक करायचा काही प्रश्नच नाहीये. आणि मराठ्यांचे मोर्चे जे निघतात त्याला सुद्धा एकच प्रश्न या निमित्तानं, तुम्ही ज्यावेळेला म्हणताय भुजबळ साहेबांच्या समर्थनार्थ हा मोर्चा, मान्य, पण हा राष्ट्रवादी पुरस्कृत मोर्चा होता का हा ओबीसी पुरस्कृत मोर्चा होता की समता परिषद पुरस्कृत मोर्चा होता? कोणाचा? ओबीसी जसं मराठा समाजाला कोणी चेहरा नव्हता, इथे आम्हाला दोन चेहरे दिसतात, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड आम्हाला दिसतात. हा काय प्रकार आहे?
नाही राष्ट्रवादीचे जेवढे नेते आहेत ते सुद्धा आता मगाशी कोकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं की ओबीसीने यांना समर्थन दिलेलं आहे. राष्ट्रवादीत जेवढे नेते आहेत ते सगळे आज नाशिकमध्ये आलेले आहेत आणि सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे त्याला. त्यामुळे ओबीसी त्याच्यात तर आहेतच, पण राष्ट्रवादीतले भुजबळ समर्थक आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे ते सगळेजण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि भुजबळ साहेबांना छगन भुजबळ जे आहे ते पक्षात राहून ओबीसीचं काम जरी करत असले तरी त्यासाठी त्यांनी एक वेगळा मंच घेतला होता आणि त्याचं नाव समता परिषद होतं. आणि त्यामुळे राष्ट्रवादीनं कधी त्यांना ओबीसी नेते म्हणून काय प्रोजेक्ट केलेलं नव्हतं किंवा त्यांचं समर्थन केलं नव्हतं. ते त्यांचं जे सामाजिक काम होतं ओबीसीचं ते वेगळ्या मंचावरून करत होते आणि त्यामुळे तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून त्यांना समर्थन करायला राष्ट्रवादीचे नेते गेले होतात का? नाही, राष्ट्रवादीचे नेते म्हणून समर्थन करायला आम्ही तिथे गेलो. बरं, मी इकडे निलेशकडे परत एकदा जाण्यापूर्वी जानकरजी आहात आमच्यासोबत? हो, मी आता प्लेन मध्ये बसतोय, मला संधी आताच द्या. मी आता लगेच तुमच्याकडेच येतोय. जानकरजी मला सांगा, तुम्ही काय किंवा पंकजाताई काय किंवा बाकीचे ओबीसी फ्रॅक्शनचे लीडर्स काय आज आम्हाला या मोर्चात दिसले नाहीत, तुम्हाला काही कुणकुण लागली होती की कदाचित हे असा काही प्रकार चाललाय आणि म्हणून तुम्ही येणं टाळलंय, असा काही विचार होता तुमचा? साहेब, माझी काल स्टेपर्ड इंटरनॅशनल मीट होती ऑल वर्ल्डची. बरं. आणि त्याचा मी उद्घाटन दिल्लीला तो प्रोग्राम केला आणि आज माझ्या अॅनिमल हजबंड्री डिपार्टमेंटचं सेक्रेटरी बरोबर मीटिंग होती. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की त्या आमच्या भगिनी चव्हाणताई बोलल्या आता, तर मी आणि पंकजाताई हे राष्ट्रवादी बरोबर नाही हे जगाला माहित आहे. मी आता मिनिस्टर आहे, मी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय समाज पक्षाच्या आलीच बंद आणि भुजबळ साहेबांशी आमचं रिलेशन चांगलं आहे. परंतु आज आता मला माहित नाही माझा फोटो वगैरे होतं ते ओबीसी म्हणून जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर सर्व लोक एकत्र येणं ह्यात काही गैर नाही. बरं. विशेष म्हणजे परंतु राष्ट्रवादीचा मोर्चा असेल तर आमचं आणि माझं पंकजाचं समर्थन कसं असू शकतं, हा पहिला मुद्दा आहे. विशेष म्हणजे पण जानकरजी म्हणजे याचा अर्थ असाच होतो की जे काही लोक जमले होते ते समता परिषदेचे लोक होते किंवा राष्ट्रवादीने त्याच्यात माणसं आपली दिली होती, असाच त्याचा अर्थ निघतो. जर का तुमच्यासारखे दोन महत्वाचे ओबीसी नेते बाजूला राहत असतील, पंकजाताई आणि महादेव जानकर, तर मोर्चातली माणसं उरली कोणाची? माझं एवढंच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय, शिवसंग्राम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना असलं राजकारण करत नाही. ज्यांनी सेक्युलरचं नाव घेऊन वाटोळं करण्याचा प्रयत्न केला त्यांनी हायजॅक करण्याची भानगड जर करत असेल तर त्याला जनता माफ कधीच करणार नाही. आणि मी सांगू इच्छितो, काही लोकांचं मनसुबा असेल की जातीचं मोर्चे काढून जर आपण महाराष्ट्राची सत्ता, भारताची सत्ता बदलू तर त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो ते स्वप्न साकार होणार नाही. ठीक आहे. आणि आम्ही ते होऊन देणार नाही. अगदी माझा जानकर साहेब एक शेवटचा प्रश्न या निमित्तानं, कारण तुम्ही विमानात आहात, संपर्क तुटेल. मग धनगरांचं काय होणार? ते मधल्या काळात तुम्ही सत्तेत येण्याच्या अगोदर धनगरांचे खूप मोठे मोर्चे काढले, त्यांचा निघणार की नाही निघणार? नाही, पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये देणार होते आरक्षण, मग काय झालं विचार? मी आपल्याला विनंती करतो, मी धनगरांच्या आरक्षणावर मंत्री झालो नाही प्रसन्न. माझे 2 आमदार पहिले आलेत, मी बहुजन समाज सर्व घेऊन चाललेलो आहे पहिल्या जुटला. आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस आणि मोदी ज्याला जे अँथ्रोपॉलॉजी रिपोर्ट लागतो बॅकवर्ड कमिशनचा, ट्रायबल कमिशनचा, ते रिपोर्ट बनण्याचं काम चालू आहे. त्यामुळं आणि आमचं म्हणणं आहे मूळ आदिवासी आहेत ना, मूळ आदिवासी त्यांच्या हक्कावर बी कायदा येऊ नये ही भूमिका आमची आहे. त्यांना आम्ही बी आणि हे करण्याचा. आणि आमच्या भगिनीच्या ताई बोलतात तुमच्यामुळंच आजपर्यंत हे झालेलं आहे, हे वाटोळं होण्याचं कारण देखील तुम्ही मंडळी आहात. त्यामुळे तुम्ही आम्हाला लगेच शिकवू नका. पहिल्याच कॅबिनेटमध्ये ठेवायचं का काय करायचं ते आम्ही डिसिजन घेऊ शकतो, पण ज्या कोर्टाचे अमेंडमेंट करावं लागतात त्या करण्यासाठी आम्ही सक्षम आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकार. मगाशी म्हणाल नाही, मला बोलू दे. ते मगाशी म्हणाले की आतापर्यंत ह्या मराठ्यांनी काय केलं, तर त्यांना मला सांगायचंय शाहू राजांपासून जे आरक्षण तुम्हाला सगळ्यांना मिळालं ते फक्त शाहू राजांमुळे मिळालं हे विसरू नका. पण विद्यार्थी आता शाहू महाराजांना नाही, 2 मिनिटं आता तुम्ही तरी ना शाहू महाराजांना मराठ्यांचं लेबल लावू नका, कमीत कमी चूक करू नका. बिलकुल नाही, मराठ्यांना लावायचा प्रश्न नाही. शाहू महाराजांना तरी लावू नका, सगळ्यांना लावले गेले. महाराजांना लावलं, फुलेंना लावलं, आता शाहू महाराजांना तरी लेबल लावू नका. बिलकुल नाही निलेश, हे बघा मला एकच सांगायचंय की या ठिकाणी जानकर जे बोलले ते मगाशी तसंच बोलले की इतके दिवस मराठ्यांनी नेत्यांनी काय केलं, आम्ही काय केलं ते आम्हाला आपण येऊ इकडे परत. जानकर बोलून घ्या, तुम्हाला जायचंय.
मी एक लक्षात ठेवा, शाहू महाराजांचा मी आदर करून बोललो. शाहून आम्हाला आरक्षण दिलं, त्या मराठ्यांना आरक्षण द्यावं. पण शाहूचं नाव घेऊन जे आपण पॉलिटिक्स करतायत आहे ती नाटकं बंद करा. तसं काय होत नाही. आम्हाला माहित आहे सारं सिक्युलरिझम आम्हाला चांगलं माहित आहे. त्यामुळे शाहू बद्दल, शाहूनं आम्हाला आरक्षण दिले, शाहूनं स्वतःची बहीण होळकरांना दिलेली आहे. त्यामुळे आमचं आणि त्यांचं नातं जुळं आहे, त्यांनी सर्वांना दिलं आहे. पण शाहूच्या नावाखाली राजकारण करण्याच्या भानगडीत काही बोलू नका, एवढी कृपा. ठीक आहे जानकरजी, धन्यवाद. तुम्ही वेळ पण कमी होता तुमच्याकडे, पण धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली. राम कदम काय म्हणताय? राम कदमजी बोला. मी म्हणतो जानकर साहेबांचं अभिनंदन करतोय. ठीक आहे, पोहोचलं. राष्ट्रवादीचा बुरखा पूर्ण महाराष्ट्रावर फाडलाय. ऐकला त्यांनी, ऐकलं जानकरांनी ऐकलं. ठीक आहे जानकरजी, धन्यवाद. राम कदम तुमचं आता अभिनंदन करतो, हरकत नाही. मी निलेशकडे येतो. निलेश, आपण थोडंसं याच्यातल्या बाकीच्या स्तरांकडे बघूयात. काय विचित्र परिस्थिती आहे बघ निलेश. एकीकडे मराठा समाजाचा मोर्चा आहे आणि अनडाऊटेडली एक हे मान्यता आहे, मराठा समाजाची भरभक्कम अशी बाजू मांडणारा महत्वाचा नेता, तुम्ही माना नका म्हणून, शरद पवार साहेबच आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष तसा आहे. ठीक आहे, म्हणजे आहे तर असेल, त्याच्यात काही वाईट पण नाहीये. दुसरीकडे हा मोर्चा निघतो, याचा चेहरा आहे छगन भुजबळ. हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे. हा योगायोग समजायचा का? आणि मग समोर असतो तिकडे बसलेला मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्ष असतो भाजप. याच्या मागचं पॉलिटिक्स काय असू शकतं? नाही, मुख्यतः म्हणजे ओबीसी पण विरोधात, मराठा समाज पण विरोधात आणि पक्षात बसलेले तिकडे भाजप. हा काय प्रकार आहे? शरद पवारांचा आतापर्यंतचा चेहरा जो आहे तो सर्व समाजांना एकत्रित घेऊन पुरोगामी दृष्टीनं राजकारण करणारा नेता म्हणूनच होता. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यातून त्यांच्या बदलती त्यांची प्रतिमा, हा प्रश्न या ठिकाणी निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार झालेला आहे. छगन भुजबळ यांनी कधीही आपण सर्वसमावेशक आहोत हे दाखवण्याचा मुद्दाम म्हणून प्रयत्न केलेला नाही. त्यांनी सातत्यानं आपण ओबीसीचे नेते आहोत हे दाखवणं आणि त्यासाठी प्रयत्नरत असणं, या दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यामुळे हे योगायोगानं संयोगानं दोघंही नेते एका पक्षाचे असले तरी त्यांची काही मुद्द्यांवरची भूमिका ही खूप वेगवेगळी होती. आणि त्यामुळे सध्या तरी या दोघांचा चेहरा हा फक्त या आंदोलनाला लावून प्रोजेक्शन करणं मला वाटतं चुकीचं ठरेल. पण मुळात ज्या स्वरूपाचे मोर्चे निघतात, म्हणजे मग ओबीसी निघाला तर फुलेंचं नाव येतं, तिकडे मराठ्यांचा निघाला की महाराजांचं नाव येतं, आता शाहू महाराजांचं नाव या मोर्चामध्ये मराठ्यांचे तत्कालीन पुरोगामी नेतृत्व म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यतः आपण चुकीच्या मार्गानं महाराष्ट्रासारखा पुरोगामी राज्य जे आहे ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांना जगाला दिशा दाखवली ज्या नेत्यांनी, फुलेंसारखा व्यक्तिमत्व, ज्या माणसानं स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केलं, ज्या माणसानं पुरोगामित्व पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्याला कसलं ओबीसीचं लेबल लावताय? शाहू महाराजांना कशाला मराठ्यांचं लेबल लावताय? हे लोक ही कोणत्याही समाजापेक्षा खूप वरची होती आणि मुख्यतः आपण चुकीच्या दिशेनं हा पूर्ण राजकारणाचा मार्ग जो आहे तो घेऊन जातोय, अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतं. मी जरा एक खोडीन त्याच्यामध्ये. तुमच्याकडे येतोय, बोला. शरद पवार हे काय मराठा समाजाचे नेते नाहीयेत, हे मी पहिल्यांदा खोडीन. कारण कसं झालं की मराठा समाजाचे नेते हे एकतर अखिल भारतीय मराठा महासंघ संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटील, शशिकांत पवार, सेवा संघाचे खेडेकर असतील, आमच्या छावा संघटनेचे अण्णा जावळे असतील, आमचे इतर संघटनांचे नेते, हे आमचे नेते आहेत. शरद पवार हे कधीच आमचे मराठा समाजाचे नेते नव्हते, त्यांनी कधीच आरक्षणाला पाठिंबा दिलेला नाहीये. त्यामुळे हे एक मी नक्की तुमचं विधान इथेच खोडीन. मी पहिली गोष्ट कुठे म्हटलं मराठ्यांचे सांगितलं मी असं म्हटलं की नेते आहेत म्हणून, ते नाही, तुम्ही माझं वाक्य नीट ऐकलं नाही. मी काय म्हटलं, शरद पवारांची प्रतिमा ही पुरोगामी सर्वसमावेशक अशी राजकारणी, अशा स्वरूपाची मराठा मोर्चाच्या निमित्तानं त्यांची प्रतिमा जी आहे ती काहीशी बदलते असं मी त्यांच्या बाबतीत म्हटलं. मी आजही शरद पवारांना मराठ्यांचे नेते म्हणून संबोधित करत नाही. ठीक आहे, हे एक झालं. त्याच्याबरोबर मी एक सांगू शकतो की आज जो मराठा क्रांती मोर्चा जो महाराष्ट्रभर चाललाय, प्रत्येक जिल्ह्यात आता तालुक्यावर यायला लागलाय, तिथे फक्त ते एकच नेतृत्व सर्वजण देतात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याशिवाय त्यांचा कुठलाही नेता नाही, कुठलीही संघटना नाही, कुठलाही पक्ष नाही. एक कार्यकर्ता म्हणून सर्वजण तिथे उपस्थित असतात. अख्खं घर दार सोडून अगदी वृद्ध लोकांपासून ते अगदी अपंग लोक पण त्या मोर्चामध्ये सहभागी होतात. त्यामुळे ह्या मोर्चाला कधी कुणाची पाठिंबा मराठ्यांचा नेता नाही मानत, हा मुद्दा लक्षात आला. मी तुमच्या मताचा आदर करतो. आपण मूळ मुद्दे काढूयात. ओबीसी मोर्चे काढतायत आणि त्याच्यातले दोन महत्वाचे नेते, इकडे कोकरे पण आहे, तिकडे मगाशी जानकर पण म्हणाले, त्यांनी पंकजाताईंचा पण संदर्भ दिला. त्यांना असं वाटतं की हा आपल्या आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी प्रवर्गात समावेशी मुख्य मागणी आहे आणि त्यांचं म्हणणं की ओबीसीना आरक्षणाला धक्का लागेल अशी भीती वाटल्यामुळे ते मोर्चा काढतात किंवा लोकांमध्ये अस्वस्थता आहे. मला सांगा वीरेंद्र पवारजी,
मराठा ओबीसी असं आरक्षण मिळू शकत नाही. जे काही होईल ते मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात घालूनच आरक्षण मिळेल. हे तुम्हाला पण मान्य होईल टेक्निकली. मराठा ओबीसी नावाचं आरक्षण नाही नसतं. होणार. आणि ओबीसी प्रवर्गात तुम्हाला घातलं की संख्येने बहुसंख्य असणारा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाचा सगळ्यात मोठा उपभोक्ता ठरू शकणार आहे. अशावेळी जर का भीती वाटत असेल ओबीसी वर्गाला तर ती तुम्ही दूर कशी करणार? नाही, पहिलं कसं झालं की सुरुवातीला जेव्हा मंडल आयोग आला आणि त्यांनी जेव्हा विभाजन केलं तेव्हा मराठा फक्त जे लोकांनी ज्यांनी सातबारावरती मराठा ठेवलं त्या लोकांना त्यांनी वेगळं केलं. ज्यांचं कुणबी आहे त्यांना त्यांनी आतमध्ये घेतलं. त्यामुळे कसं झालं की आजही तुम्ही जर बघाल तर ज्या काही संस्था आहेत मुंबईमध्ये ते लावतात परीट मराठा समाज, किंवा काही नाभिक संस्था आहेत त्याही लावतात नाभिक मराठा लावतात, तेली मराठा लावतात. म्हणजे प्रत्येक वेळेला मराठा हा शब्द लावला गेला. आरक्षणाच्या वेळी नेमका काय केला की मराठा हा शब्द बाजूला काढला गेला. आता सर्वजण काय लावतात तर नाभिक लावतात, तेली लावतात, परीट लावतात. त्यामुळे कसं केलं सोयीस्करित्या मराठा समाजाला किंवा ज्यांनी मराठा लावले शब्द तो फक्त बाजूला काढला गेला. आता माळी देखील शेतामध्ये शेती करतो आणि मराठा समाजातला माणूस देखील तिथे शेती करतो. तोही त्याच काळ्या मातीत करतो, हाही त्याच काळ्या मातीत करतो. मग दोघांना तुम्ही दोन वेगळे कसे करू शकता? कारण माळी समाज कधी छत्रपती होऊ शकत नाही पण मराठा समाजाचा माणूस होऊ शकतो म्हणून तो फरक आहे. आणि तो छत्रपती जन्मजात- करण्यासाठी त्याला पण ते कुलवाडी भूषण असं म्हटलं जातं. नाही वीरेंद्र पवारजी जर का टेक्निकली म्हणायचं झालं तर एकटा क्षत्रियत्वाचे जे फायदे जन्मजात असतात ते फायदे घेण्याचा अधिकार फक्त मराठा समाजाकडे नाही, काय आहे. फायदे? म्हणून काहीच म्हणून फायदा शेतीचा नाही. व्यवसाय तुम्ही म्हणाला उदाहरण अतिशय अचूक आहे तुमचं. शेती करणाराही मराठा असतो, शेती करणाराही माळी असतो, पण माळी कधी अमुक विशिष्ट पदी पोहोचू शकत नाही कारण दुर्दैवाने जन्मजात वर्ण व्यवस्थेचा तो फटका आहे. म्हणून त्यांना ते जागा आहेत. बोला कोकरे काय म्हणताय? आता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये ओबीसीचे मोर्चे निघणार आहे आपल्या असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन. आणि कोणी व्यक्ती नाही, पण असुरक्षितता का ते कुठे म्हणतात आम्हाला माळीचं आम्ही म्हणतच आरक्षण नाही द्या आहोत. म्हणून? त्यांनी कधी आम्ही म्हटलंय? कधी तुमच्या त्यांनी विरोधात मागणीच नाही केली नाही, बोललेलो. विरोधात नाही. ते ओबीसीच्या विरोधात नाहीये. ते मागणी करतात ओबीसी मध्ये आरक्षण द्या, ओबीसी मध्येच मागतात. त्यांना आरक्षण मिळू शकतं. बघा मी त्याच्या अगोदर मी बोलतो ना वीरेंद्र पवार बोलले हो. की त्यांना कुणबी मराठा कुणबी म्हणून आरक्षण आहे, पण त्यांना मराठ्यांना आपल्या मागे पुढे पण कुणबी शब्द दुय्यम वाटतो. मग आमच्यासारखे शूद्र तर दूरच राहिलं. ह्यांना आरक्षण मिळू शकतं. कधी मिळू शकतं? जर 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली, क्रॉस केली तरच. आणि हे केंद्रामध्ये नक्की पण रिपोर्ट संसदेमध्ये पडलेला आहे. ते जर अंमलबजावणी या महाराष्ट्रामध्ये झाली आणि विधानसभेमध्ये विधान परिषदमध्ये तो कायदा पास करून लोकसभेमध्ये पाठवला तर हे मिळू शकतं. पण ते लोक तसं करत नाही सर. ते लोक काय करतात आहे की आम्ही गरीब आहोत, फक्त या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये एकच जात गरीब आहे ती म्हणजे मराठा, असं भ्रम तयार करत आहे. आणि मराठा आम्ही गरीब राहिलो. आपण ते गरीब नाही आहेत का? नाहीच आहे. बोलताय ते गरीब कुठे आहेत बोलताय? ना. मग का? बहुसंख्य मराठा समाज गरीब नाहीये. मी बरोबर आहे. बहुसंख्य गरीब नाही ना, तुम्ही बोलता बहुसंख्य गरीब नाही ना. मी बहुसंख्य गरीब आहे. गरीब आहे ना. आहे. बरं बहुसंख्य गरीब आहे. बहुसंख्य बरं गरीब आहे. 70% गरीब आहे, 30% श्रीमंत आहे. मग 30 नाही, 10%. 30% जे हे बोलतात ना 300 घराणे, मग 300 घराण्याचा दोष नाही काय? मग ते कुठे वोट टाकवतात 300 घराणे? बघा ते ओबीसी जे तुमच्या बरोबर शेतामध्ये राबरा बरोबर होते ते तुमच्या बरोबर आले, म्हणजे ते डायव्हर्ट करतात. खरा विस्थापित लोक मराठ्यांचा राग कोणत्यावर आहे? प्रस्थापितवर. मी तुम्हाला सांगतो जितके साखर कारखाने असतील, जितक्या संस्था असतील, 90 ते 70% लोक ह्याच समाजाची आहेत. मग त्यांनी जर सत्ता त्यांच्याकडे सर्व क्षेत्रांमध्ये असेल तर ते त्यांच्या समाजाचा विकास करू शकले नाही तर दोष आमचा, ह्या ओबीसीचा. आणि मग गरीबाच्या नावावर ते मागतात आहेत. तुम्हाला मी सांगतो गरीब हटावाचा नारा हा नाहीये. गरीब हटावासाठी आरक्षणचा घटना करायला नाहीये. तर समतेचं तत्व आहे. समते आणि गरिबी हटावासाठी पण समतेचा होणार ना. जर का ऐका तुम्ही म्हणताय समतेचं तत्व, जर का ते कुणबी स्वतःला म्हणून घेत असतील मराठा समाज तर तो त्या अर्थानं झाली की जातीयंत मराठा समाज तुमच्या बरोबर घेतच नाही ना. 2 मिनिट आहे ना. आता जर आपण असं म्हटलं की 33% ते 35% मराठा समाज, आपण हा जर आकडा काढला तर त्यातला किती टक्के कुणबी आहे? मी वीरेंद्र पवारांना विचारेल. वीरेंद्र पवार किती टक्के? 30% हा कुणबी तुम्हाला शेती करणारा मिळेल. तुम्हाला कुणबी लावतात ते? हो, जिथे काही ठिकाणी कुणबी लावलं गेलं म्हणजे विदर्भामध्ये वगैरे कुणबी लावलं जातं. विदर्भामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये इव्हन शरद पवारांचे कुणबी आहे. बरं, जे कुणबी आहे त्यांना ओबीसीचे पूर्ण अधिकार मिळतात. म्हणजे तो 28% समाज काढून टाकतो. ठीक आहे, 35%तला 28% समाज तुमचा इलिमिनेट झाला कारण त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळतं. उरला 72%. 72%तला किती टक्के समाज हा आर्थिक दृष्ट्या सत्तेच्या दृष्टीनं आणि इतर नोकरी वर्गामध्ये या अगोदरच समाविष्ट आहे किंवा स्थिरावलेला आहे? असं किती टक्के असेल? फार 10%. 10% असेल. म्हणजे यात जर आत्ता बघायला गेलं तर तुमचा एकूण समाजापैकी 60% समाज जो मराठा म्हणवतो
असा बॅकवर्डमध्ये आहे. बरोबर. ठीक आहे, म्हणजे त्या समाजासाठी म्हणून तुम्हाला आरक्षणाची गरज आहे. ती ओबीसीत देणं शक्य आहे का आत्ताच्या परिस्थितीमध्ये? ते आता सरकारने डिसाईड करावं, कारण पहिल्यांदा त्यांनी दिलं होतं 16% आरक्षण, ते मग आता हायकोर्टामध्ये आहे, सुप्रीम कोर्टातनं परत आता हायकोर्टामध्ये आलं ते मॅटर. त्यामुळे त्याच्याबद्दल ही ते वाच्यता आम्हाला कळतं. आमचं एक आहे की जर केंद्र सरकारने त्यांनी इच्छाशक्ती दाखवली पाहिजे, केंद्र सरकारने, की या समाजाला, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. जर केंद्रामध्ये जर भाजपचं सत्ता आहे, आज नाही म्हटलं तरी 60-65% त्यांचं सत्ता आहे, बाकीचे समजा राष्ट्रवादी काँग्रेस देखील या गोष्टीला विरोध करणार नाही, तर केंद्रामध्ये देखील त्यांनी कायदा पारित करून मराठा समाजाला ते आरक्षण देऊ शकतात. पण वीरेंद्र पवार फक्त मराठ्यांनाच का? म्हणजे देशामध्ये 1 मिनिट 2 मिनिटं, जर पूर्ण देशाच्या परिस्थितीचा विचार केला तर मग पटेल आहे गुजरातमध्ये, महाराष्ट्रात 80 जाती आहेत. हो ना. नाही, आपण जातीचं सोडून द्या, ज्या प्रमुख जाती मागण्या करतायत, 80 जाती आहेत. आपण रेड्डी, पटेल, जाट आहेत, गुज्जर आहेत, हरियाणामधले गुजर आहेत, या सगळ्यांनाच आरक्षण देण्यासंदर्भातला एकत्रित निर्णय संसदेत घ्यावा लागेल. संसदेमध्ये फक्त मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भातला निर्णय कसं कसा आहे, होऊ हे शकतो? चारी जे जाती जे तुम्ही म्हणालेत ना, हे सर्व चारी क्षत्रिय वर्णाच्या जाती आहेत. हे लढाई करायची हेच लोक, जसं गुजर म्हटलात, जाट म्हटलात तुम्ही, राजपूत म्हटलेत आणि इकडचे पटेल म्हटले, अगदी. हे तसं बघायला गेलं तर क्षत्रिय समाज आहेत ते. त्यामुळे पूर्वी हे लोक लढाईला जायचे, नंतर ते शेतीवरती आले, शेतीचे तुकडे तुकडे झाले. शिक्षणामध्ये नंतर जायला घेतल्यावरती 20 वर्षापूर्वी जेव्हा मंडल आयोग आला, त्यामुळे आम्ही समजा 80% 85% जर आपली पोच असेल मुलाची, तर त्याला ऍडमिशन मिळत नाही. ते लोक शिकू शकत नाहीत, पुढे येणार कसे आमची माणसं? मागे राहत गेले. जी आमची स्केल आहे म्हणतात तसं बरोबर आहे की पूर्वी तुम्ही खूप श्रीमंत होते, पण अहो ते मागच्या 20 वर्षामध्ये काय अवस्था झाली ती बघा. याचा अर्थ आपण गरिबीबद्दल बोलतोय, जातीच्या कमतरतेबद्दल नाही. जाती- जाती खालची नाहीये, जात वरचीचे पण गरिबी आहे. गरिबीचा जात मुद्दा मान्यच आहे. वरची जात तुम्ही कसं म्हणू शकता त्याला? ही बहुजन तुम्ही स्वतः समाजाबरोबर म्हणालात होता. क्षत्रिय आहेत म्हणून. क्षत्रिय मी आहेत म्हणाला, ना, तुम्हीच क्षत्रिय म्हणालात म्हणजे क्षत्रिय लढवई आहेत समाज होता ना तो लढवई समाज नंतर शेतीवरती आला. आता काय लढाया राहिल्या नाहीत मागच्या 150-200 वर्षामध्ये, नंतर लढाया तेवढ्या कमी झाल्या. नाही, पण शेतीवरती सर्व अवलंबून आलं. याच बाबतीमध्ये जर आपण आर्थिक निकषावर आरक्षणाची भाषा केली तर मग ते आर्थिक निकष हे सर्वच जाती जमातींना मिळायला मिळालंच पाहिजे. पाहिजे. मग ते मुस्लिमांनाही मिळायला मिळालंच हवेत, पाहिजे. ते ब्राह्मणांनाही मिळायला हवेत, ते ओबीसींनाही मिळायला हवेत. ओबीसीतला एक वर्ग असा आहे की जो खूप आर्थिकदृष्ट्या स्थिरावलेला आहे, त्याने आतापर्यंत ओबीसीच्या नावावर चांगल्या नोकऱ्या मिळवलेल्या आहेत, त्याचंही आरक्षण काढून घ्या. ब्राह्मणांना नाहीच आहे, त्यातला जो काय 2-4% असेल नसेल आर्थिकदृष्ट्या कमकुवत, त्यांना पण द्या, आणि जो मराठ्यांचा आहे त्यांना पण द्या. आणि त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण हा मुद्दा असू शकतो, जातीच्या आधारावर आरक्षण हा मुद्दा असू शकतो. मराठा समाजाने मागच्या वेळी आर्थिक मी एक मुद्दा निकषावर इकडे, मी कोकरे, मला माहिती आहे तुम्हाला बोलायचं. मी राम कदमांकडे जाऊन तुमच्याकडे येतो कोकरे, आणि विद्याताईंकडे पण येतो. राम कदमजी, एक मी गेल्या काही दिवसापासून आम्ही बघतोय, भाजप मराठ्यांना आरक्षण देणार पण ओबीसीना धक्का लावणार नाही, धनगरांना आरक्षण देऊ पण बाकीच्या आदिम जमातीच्या लोकांना, मूळ निवासी जमातींना आम्ही धक्का लावणार नाही. हे धक्का लावणार नाही तुम्ही म्हणताय खरं, राम कदम आणि तुमचा पक्ष, हे शक्य कसं होणार आहे? पण राम कदमजी, त्यासाठी तुम्हाला 50% मर्यादा ओलांडावी लागणार आहे. नाही, कसं आहे प्रसन्न, 1-2 गोष्टी या निमित्तानं प्रामुख्यानं पुढे येतात. पहिली गोष्ट अशी येते की पुन्हा मी बोलायला गेलो तर पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाईट वाटेल की या सगळ्या गोष्टी सत्तेच्या कालखंडामध्ये 15 वर्षाच्या त्याच्या आधीच्याही राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून अपेक्षित होत्या. पण दुर्दैवानं प्रत्येक वेळेस, म्हणजे मागच्या वेळेस लोकसभेची 2014ची निवडणूक समोर आली आणि बरोबर त्याच्या 2 महिने आधी मराठा समाज असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, त्यांनी ज्या पद्धतीने मतांवर डोळा ठेवून ते जे सगळं जाहीर केलंय पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मुळामध्ये ह्याला कधी ते करायचंच नव्हतं. त्याच्यामुळे हा जो सगळा गुंता आहे, या गुंत्याचं खरं कारण याच्या आधीचं सरकार म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे, हा माझा पहिला आरोप. दुसरा आरोप, आता हा गुंता सोडवत असताना सर्वच आपले आहेत आणि प्रत्येकाच्या ज्या अपेक्षा आहेत, भावभावना आहेत, आणि अनेक वर्षांपासून प्रत्येक समाजाची जी खतखत आहे त्याचा मान सन्मान करत त्याच्यामध्ये आपल्याला अत्यंत शिताफीनं मार्ग काढायचा आहे, ही भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आहे. म्हणजे गुंता ह्यांनी करून ठेवायचा आणि गुंता ह्यांनी करून ठेवून ह्यांनी स्वतः मोर्चात सहभागी व्हायचं आणि ह्यांनीच हातामध्ये झेंडा घेऊन म्हणायचं बघा आरक्षण द्या. तुम्ही काय करत होतात हे मला राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारायचं आहे.
तर त्याच्यामुळे तुमचा प्रश्न निश्चितपणे बरोबर आहे. या बाबतीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन अत्यंत ज्याला आपण म्हणतो की समन्वयाने पुरोगामी महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या समन्वयानं पुरोगामी महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून राजकारणाचे ज्याला आपण म्हणतो आपण राजकीय अभिनिवेश तो बाजूला सारून विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि तशी इच्छाशक्ती आमच्या सरकारची केंद्रात आणि राज्यात सुद्धा आहे आणि आम्ही वेळोवेळी ते स्पष्ट केलेलं आहे. पण आज आपण काय पाहिलं, आज आपण असं पाहिलं की ओबीसी समाजाला फसवून राष्ट्रवादीने त्यांच्या मोर्चावर हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. असं जर राष्ट्रवादीचे नेते करून महाराष्ट्रापुढे वेगळा पायंडा पाडणार असतील आणि महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या ओबीसी समाजाचा एका अर्थानं अपमान करणार असतील तर हे कुठपर्यंत शेवटची 2 मिनिटं माझ्याकडे. मला विद्याताई आणि त्यानंतर कोकरेंकडे जातो. विद्याताई, राम कदमांच्या प्रश्नाला जोडूनच त्यांचा मुद्दा होता, पण माझा प्रश्न आहे, हे एक बघायला मिळते की मराठा समाजाच्या आरक्षण या मागण्यांमुळे सरकार कोंडीत पकडलेलंच आहे. अशावेळी नाशिकमधून नाशिक जो राष्ट्रवादीचा स्ट्रॉंग होल्ड असणारा एरिया आहे, तिथे भुजबळांसाठीचे बॅनर्स घेऊन एक मोठा मोर्चा निघतो. याच्यात काहीच साधर्म्य आम्ही बघायचं नाही, काहीच चाललेलं नाहीये पडद्यामागे. नाही, तुम्हाला जे बघायचं ते तुम्ही बघू शकता ना. राम कदमांना जे बोलायचं ते नेहमी कुठल्याही प्रश्नावरती ते एकच करतात. 15 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही करू शकला नाही, आम्ही करू. अरे, आरक्षणासाठी आम्ही वेळोवेळी केलेले आणि ते मिळवून सुद्धा दाखवलेले आहे, परंतु तुमचं सरकार नंतर ते मिळत नाहीये. मगाशी जो आता मध्ये बोलू नका, मगाशी जो पवार साहेबांचा जो उल्लेख निघाला त्याच्यावरनं मला आणखीन एक बोलायचा मुद्दा मांडायचा आहे की पवार साहेबांना जे म्हणाले की ते मराठ्यांचे नेते आम्ही मानत नाही, आमची काही इच्छा नाही आहे तुम्ही किंवा आम्ही जबरदस्ती तुम्हाला बिलकुल करत नाही, आम्ही कुठलाही मोर्चा हायजॅक करत नाहीये. आम्हाला हेच सांगायचं आहे, दलित असो, ओबीसी असो, महिला असो, शेतकरी असो, सगळ्यांचे प्रश्न सोडवणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार. हे तरी कोणी नाकारू शकणार नाही. तुम्ही हायजॅक करताय, तुम्ही मराठी मोर्चा हायजॅक करताय, अशा प्रकारचा भुजबळांना अटक झाल्यानंतर एक छोटीशी घटना सोडली तर नाशिक सुरळीत चालू राहतं आणि आज इतक्या काळानंतर एकदम मोठा मोर्चा येतो. याच्यामध्ये काय रिझनिंग काय आहे? मगाशीच बोलले की भुजबळ साहेबांनी हे अनेक मोर्चे, म्हणजे मला आठवतो तो सगळ्यात मोठा मोर्चा बिहारला त्यांनी जे खूप मोठं अधिवेशन घेतलं होतं, त्याच्या संपूर्ण देशभरातनं ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता. ओबीसी समाजाचा एक मोठा नेता अशा प्रकारे जेलमध्ये हे केलेलं असताना त्याला सपोर्ट करण्यासाठी एक नियोजन करण्यासाठी 15-20 दिवसापूर्वी मीटिंग झाली होती आणि त्या मोर्चाचं व्यवस्थित नियोजन केल्यानंतर मी फक्त तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. उद्या जर मुस्लिम समाजातला एखादी मुलगा इसिसचा एजंट आहे किंवा लष्कर-ए तोयबाचा एजंट आहे म्हणून आरोपी म्हणून ATSनं ताब्यात घेतला आणि मुस्लिम समाज आम्ही त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करायला म्हणून रस्त्यावर उतरलो असं म्हटला तर तुमचं समर्थन असेल का? हे पूर्णपणे चुकीचं उदाहरण देत आहे तुम्ही. असं कसं न्यायप्रविष्ट विषय आता मुस्लिमांना कसं थांबवायचं? आता मुस्लिम बांधवांचा काय दोष? मुस्लिम समाज सुद्धा त्याच्या पाठीशी उभं राहत नाही, त्याच्या विरोधात मोर्चे काढतायत. हे तुम्ही बघितलं नाहीये का? समर्थनार्थ मोर्चे काढले जातात. तोच मुद्दा आहे निलेशचा. इथे भुजबळ साहेब एक ओबीसीचे नेते आहेत आणि ओबीसीचं त्यांना समर्थन दाखवण्यासाठी तो मोर्चा आहे. त्यामुळे त्यांचं आणि यांचा संबंध जोडणं हे चुकीचं. मी कोकरेंकडे येतो. कोकरेजी, मला आता पुढच्या बद्दल सांगा. ओबीसींचा आता नाशिकचा मोर्चा हा ओबीसींचा मानायचा का भुजबळांचा? हा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा ठरेल. ओबीसींच्या मनामध्ये काय चाललंय आणि ओबीसींचा मोर्चा ज्यावेळी म्हणतो त्यावेळी नाशिक मधला मोर्चा हा एक्सेप्शन ठरते, पण सगळ्या जाती येऊन एकत्र येऊन काय नेमका विचार करताय? सर्व जाती तर असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे सर्व जातीमध्ये आणि ह्याचं लोन पुऱ्या महाराष्ट्रात पसरणार आहे. 8 डिसेंबरला आम्ही ओबीसी समाज नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढतोय. बीडमध्ये ओबीसी समाज 20 ऑक्टोबरला मोर्चा काढतोय. आता मुंबईमध्ये पण ओबीसी समाज मोर्चा काढतोय. आता खरे साहेब मगाशी बोलले की आर्थिक मुद्द्यावर आरक्षण द्यायला पाहिजे. खरे साहेब एक विसरतात, आर्थिक मुद्दा कुठला घ्यायचा? आर्थिक मुद्दा मंडळ आयोगाने घेतलेला आहे हे आपण विसरता. कुठला आर्थिक मुद्दा घेतला? ज्यावेळी सामाजिक आणि शैक्षणिक बरोबर मंडळ आयोगाने आर्थिक मुद्दा घेतला. कुठला? एक त्यांच्या घराची परिस्थिती, त्यांचं राहणीमान, एक त्यांचं वार्षिक उत्पन्न, 2, 3 त्यांचं जमिनी किती नावावर आहे, 3 आणि 4 त्यांची दारिद्र्याची स्थिती आणि दारिद्र्य रेषेखालीची संख्या. जर आर्थिक स्थितीचा बघितला आपण तर ह्या देशामध्ये 121 कोटी लोक आहेत. त्याच्यातले फक्त 5 कोटी 60 लाख लोक
फक्त ऐकर पडतात, बाकी सर्व मग ती लाईनच लागेल. म्हणजे उद्या विजय मल्ल्याला आर्थिक तो कंगाल झाला म्हणून आपल्याला द्यावं लागेल पहिलं आरक्षण, त्याला विजय मल्ल्यासारखे, आणि हजारो विजय मल्ल्या तयार होतील. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक म्हणजे मग फक्त मराठ्यांना द्यायचं का, फक्त ब्राह्मण? मग प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्थिक तुम्हाला बघावं लागेल. म्हणून घटनाकारांनी तुम्ही बघितलं जेव्हा संसदेमध्ये घटना परिषदेमध्ये आर्थिक याच्यावर आम्ही आरक्षण का देत नाहीये, सामाजिक याच्यावर काय देत नाही, याच्यानं एक हप्ता चर्चा झालेली आहे, एक हप्ता. म्हणून ज्या जातीवर जातीने अन्याय केला, ज्या जातीला मागासलेल्या जातीला विकासाची संधी निर्माण करून पुढारलेल्या जातींबरोबर आणणं, हे लोकशाहीवादी तत्व आणलं. आणि जर आपण आर्थिक बघितलं तर व्यक्तिगत केंद्र ते सत्ता होईल. ठीक आहे, या मुद्द्यावरती हे तर खरंच आहे की एका चर्चेवरनं सगळे मुद्दे सुटणार नाहीयेत. पण या निमित्तानं आज जो नाशिकमधल्या मोर्चाबद्दल चाललं होतं की हा ओबीसींचा मोर्चा भुजबळांसाठीचा आहे, त्याबद्दल मात्र काही वेगवेगळी मतांतर इथे लक्षात आली. राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की हा आमचा मोर्चा नव्हता, पण आमचे नेते त्याच्यात सहभागी होते कारण ओबीसी अस्मितेचा मुद्दा होता. हे राजकारण अधिक गुंतागुंतीचं होत चाललेलं आहे. आता एक मराठा समाजाचे मोर्चे होते ज्याचं अजूनही आकलन सगळ्या अर्थानं होत नसताना ओबीसींचे मोर्चे, तिथे लातूरमध्ये आंबेडकरी समाजाचा मोर्चा, या मोर्चांचं राजकारण आणि ते सुद्धा मूक मोर्चांचं आक्रोशी राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत हे बघणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण महाराष्ट्राच्या गेल्या इतक्या 6 दशकांच्या इतिहासात असं कधी बघायला मिळालं नव्हतं. तोपर्यंत इथे थांबूयात आणि या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी, संजय कोकरेजी, विद्याताई चव्हाण, वीरेंद्र पवार, राम कदम, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. थांबण्यापूर्वी लोकांना आपण प्रश्न विचारला होता ट्विटर हँडलवरती की या ओबीसींच्या मोर्चा, हा नाशकातला भुजबळ समर्थक ओबीसी मोर्चा, त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात आणि हा योग्य होता का, त्याच्यातून अधिक गुंतागुंत वाढेल का? आपण बघूयात कसा कौल आलाय त्याला. मराठा मोर्चांमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे का, तर 63% लोक म्हणतायत की होय, अस्वस्थता निर्माण झालेली आहे. बहुधा कोकरेंनी त्याचाच उल्लेख केला. चर्चेमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र.